नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहत आहात सुनील न्यूज. ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांचे होत असलेले हाल पाहत नाही. सुरेश खुटे साहेब, आता तरी ठेवीदारांचा अंत पाहू नका, अशी प्रतिक्रिया वयस्कर आजोबांनी केलेली आहे. पहा काय म्हणाले वयस्कर आजोबा तुम्हीच. मी परभणीचा रहिवासी असून माधव श्रीरंगराव जाधव ज्ञानराधा या बँकेमध्ये पैसे टाकले. मी मॅनेजर साहेबांनी म्हणले आमच्या इथं पैसे टाका मामा, तुम्हाला काही ताण येणार नाही, काय नाही. म्हणलं नको बाबा, पिपच बंद झाली, ती जगन सरकडे साहेबाची बंद झाली, हिच्यात बी धोका लाग नाही. म्हणले बँक आहे. मला जर म्हणले असते बँक नाही सोसायटी आहे तर मी पैसे नसते टाकले. आणि मला माहीत आहे असा कारभार आहे. आणि आता हे 9 महिन्यापासून जो घुमवून कुठे साहेबाचं तर पताच नाही. आता हे आलं, आता प्रशासन नाही, कोणी काही नाही. तिथंच बँक पैसे चालवतो कुलूप, बँक पैसे चालवतो कुलूप. अहो आमचं कसं करायचं? अहो आम्ही कोणाला बोलायचं? आता सामान्य माणसं मोलमजुरी करणारे, आमचं काही खरं नाही, एका दिवसाचं पिठाचं खरं नाही. आम्ही टाळ वाजून भीक मागून पैसे कसे तरी जमा केले आणि त्या बँकेत टाकले. चला म्हणलं लग्नाच्या कामाला येतील पैसे, म्हणजे ऑपरेशन झाले, त्या ऑपरेशनाला पैसे कामा येणार आहेत, त्याच्यासाठी बोललो, केलं मी पैसे. कोणासाठी पैसे ठेवले नाही, दुसरंच मदत झालं. गव्हाबरोबर आमचे किडे लगडून टाकले. तुम्ही सामान्य माणसाचा तरी विचार करा ना, कमीत कमी. दुसरे तर तुम्ही पैसेवाले सोडून द्या. पैसे नाही मिळाले तर काय करणार? पोलीस स्टेशनला जाणार. बरं, कोण कोण आहे तुमच्या सोबत? माझ्याकडे 17 लोक आहेत. बरं, 17 वारकरी माझे. हे सगळे उपोषण करते का? हो. ठेवीदार एकजुटीचा जय असो. ठेवीदार एकजुटीचा जय असो.